मोनालिसा मी महाराष्ट्राची मोनालिसा, हे मोनालिसा मी महाराष्ट्राची मोनालिसा. आमच्या अकॅडमीत ऍडमिशन घ्यायला येणारी मुलं किंवा त्यांचे पालक, विशेष करून दुर्दैवानी पालकांचा हा प्रश्न, त्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला ह्या रियालिटी शोत ह्याला पाठवायचंय तर तुम्ही त्याला शिकवा, तयार करून द्या. तर हे नसतं की मला त्याला गाणं शिकवायचंय किंवा मला त्याला गाणं काय असतं ह्याची जाणीव करून द्यायची. नाही, त्यांना रियालिटी शो मध्ये उतरवायचं असतं म्हणून गाणं शिकायचं असतं. तर हे इतकं उथळ नाहीये संगीत की अजूनही चांगलं ते टिकणारच आहे. भले ते थोडा वेळ लागेल पोचायला किंवा टिकायला, पण ते टिकणार आहे एवढं नक्की. आपल्यावर आता जास्ती जबाबदारी आहे त्यामुळे की हा गदारोळात तुम्ही काय करताय, तुम्ही पण त्या प्रवाहाबरोबर जाताय का तुम्ही तुमचं स्वत्व टिकवून ठेवताय. हा आता खरं तर खूप मोठा चॅलेंज आहे आत्ताच्या पिढीतल्या गायकांसमोर. मला वाटतं ना की लहान मुलं हे आपलं अनुकरण करत असतात, सो त्यांच्या समोर आपण ज्या गोष्टी करतो त्याच त्यांना कळतात. सो मी जर तिच्या समोर 10 तास फोन घेऊन बसले तर तिला वाटेल की अच्छा आपण पण फोन बघितलेला चालेल. त्यामुळे मी जर कमी फोन बघितला तर ती कमी बघेल. नमस्कार मंडळी. मागच्या शुक्रवारी अर्ध्या राहिलेल्या गप्पा तुम्ही उत्सुक असाल ना, पुढे अजून काय काय गाणी ऐकायला मिळतील, काय काय बोलणार आहोत. तर जास्ती तुमची उत्सुकता ताणून धरत नाही, आपण या संगीतमय प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. सामान्य सगळ्यांच्या संगीताचा जो बेस असतो तो शास्त्रीय संगीत असतो. तर तू शास्त्रीय संगीताचा काही अभ्यास केला आहेस का? अगदी, म्हणजे मी म्हणलं तसं माझ्या घरातच ते सगळं असल्यामुळे, वातावरण असल्यामुळे तो कटाक्ष होता माझ्या आईबाबांचा की तू बाकी काहीही गा, पॉप गा, आयटम नंबर गा, काहीही गा, हे तुला आधी करायला लागेल आणि करायचंच आहे. आणि अर्थात जसं मी ते शिकायला लागले तशी मलाही त्याच्यातली गोडी निर्माण झाली आणि लक्षात आलं की हा महासागर आहे. म्हणजे आता हा जो आपण इतका उसळलेला समुद्र बघतोय, तर मला संगीताकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनही असा आहे की इतकं, म्हणजे तुम्ही जसं त्यात कलेमध्ये सुरुवात करता शिकायची, तसं पुढे पुढे जाता तसं तुम्हाला लक्षात येतं की हे न संपणारं आहे आणि तुम्ही कोणीच नाही आहात त्याच्या पुढे. सो ह्याची भावना मला शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यावर झाली. मी बाकायदा म्हणजे तालीम घेतली. माझे गुरु आई वडील हे तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त पंडित पंढरीनाथ कोल्हापुरेजी यांच्याकडनं मी शिक्षण घेतलं. भक्तीप जयपूरवाले सर यांच्याकडनं शिक्षण घेतलं. गझलचं शिक्षण मी रवी दाते काकांकडनं घेतलं. असं त्या क्षेत्रातले जे काही उत्तम गुरु मला हे करता आले, त्यांच्यापर्यंत पोचता आलं, त्यांच्यापर्यंत पोचले आणि त्यांच्याकडनं शिकले. म्हणजे आता ह्या सगळ्या ऑनलाईनच्या जमान्यात मला नक्कीच हे जाणवतं की आपण गुरूंच्या समोर बसून शिकलो ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि ते अनुभवलं. मला एवढे मोठे मोठे गुरु लाभले, त्यांच्याकडनं इतक्या विविध प्रकारच्या गायकी अभ्यासायला मिळाल्या, त्यातनं मी अजून घडत गेले. एखादी ठुमरी, गझल अथवा शास्त्रीय संगीताचा बेस असलेल्या गाण्याची झलक? हो, जरूर. मी आता रवी दाते काकांचा उल्लेख केला तर काकांची एखादी गझल सादर करते. समजावनी व्यथेला समजावतान आले, समजावनी व्यथेला समजावतान आले, मज दोना सवाना हुलकावतान आले, समजावनी व्यथेला समजावतान आले. वा, खूप छान, खूप छान. इतकं सुंदर शास्त्रीय गायन, ठुमरी, गझल गाण्याचा एवढा अभ्यास आणि एवढी गाणी तू गायली आहेस, तर एखादं उडत्या चालीचं ट्विंग ट्विस्टिंग एखादं गाणं होऊन जाऊ दे. येस, मी आता गेल्या वर्षी गुलाबी नावाचा चित्रपट आला, त्याच्यामध्ये असंच एक गाणं होतं, टंग ट्विस्टिंग, चिकी मिकी रिकी चिकी पिकी रिकी. म्हणलं हे शब्द आहेत. अदिती द्रविड लिरिसिस्ट होती, ती म्हणली हो हो हे असंच पार्टी सॉन्ग आहे. तर मी म्हणलं ओके. आणि मी मगाशी म्हणलं तसं मी माझ्या डोक्यामध्ये
स्विच ऑन स्विच ऑफचा बोर्ड ठेवलाय. जेव्हा मी हे गाते तेव्हा मी ते बाकीचं काही आठवत नाही. सो तर ते गाणं खूप चॅलेंजिंग होतं, कारण आपल्याला असं वाटतं ना जितकी उडती गाणी तितकी सोपी असतील, तर असं नाहीये. उडत्या गाण्यांना एक वेगळी ताकद लागते, वेगळी एनर्जी, वेगळा थ्रो, वेगळं प्रोजेक्शन लागतं. जे सगळं ते आणणं, ते साधणं हा खूप अवघड प्रकार असतो. म्हणजे जितकी ती ऐकायला सोपी वाटतात तितकीच ती गायला अवघड असतात. सो चिकी पिकी डिकी चिकी मिकी निकी चिकी चिकी पिकी रिकी विकी विकी मिकी निकी चिकी चिकी डिकी विकी मिकी निकी चिकी चिकी डिकी डिकी विकी विकी मिकी निकी डिंग डोंग बेली बिकी रोली पोली डिकी पिकी हम पम पिरिकी रम पम्पी हम पम पिरिकी रम पम्पी हम पम पिरिकी रम पम्पी हम पम पिरिकी रम पम्पी. वा. असं ते गाणं होतं. आता इतकी विविध गाणी गाताना आयटम सॉन्ग कधी आलं की नाही तुझ्याकडे? हो, आली. अनेक आयटम सॉंग्स गायली आहेत मी गायले. अर्थात मी आधी शब्द मागवून घेते आणि त्याच्यात कितपत काय लेवलचा शब्द असते, अपशब्द असतात, तर तसं मी नाही गात. ते जर अगदी विचित्र असेल तर मी नाही गात. तोही मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारते की आयटम नंबरही गाता आलं पाहिजे, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. कारण काय आहे, आता कॉम्पिटिशन खूप आहे. जर तुम्ही कुठल्याही कामाला नाही म्हणलं दुसरं कोणतरी तयार आहे. येस, आणि त्यापेक्षा आपण स्वतःला आजमावून बघावं. बरेचदा ते प्रयोग फसतात. म्हणजे असं माझं म्हणणं नाही की मी आयटम नंबर खूप कमाल गायले किंवा गाऊ शकले नाही, त्यातनं मी शिकत गेले. कारण मला असं कळलं की नाही, आपल्याला वेगळ्या प्रकारचा आवाज त्याच्यासाठी लावायचा आहे, तसा आपल्याला आवाज साधायचा आहे मुळात. मग तो रियाजाने सिद्ध होऊ शकतो. मग त्या स्टाईल गाण्यासाठीचा कसा वेगळा रियाज असू शकेल, हे सगळं मला त्या प्रोसेसमध्ये शिकता आलं. त्यामुळे आयटम नंबर गायलाही मला खूप मजा येते. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मला वेगळ्या प्रकारचे आवाज, टोनल क्वालिटी, टेक्स्चर्स ट्राय करायला खूप आवडतं. जसं मी बार्डोच्या गाण्यातही जर वेगळं टेक्स्चर ट्राय केलं होतं. तर एक मोनालिसा मी महाराष्ट्राची नावाचं एक माझा आयटम नंबर आहे, जे खूप पॉप्युलर झालं. तर त्याच्या 2 ओळी गाते. नाही कर्नाटक नाही तेलंगणा, नाही कर्नाटक नाही तेलंगणा, नाही दिल्लीची नाही आंध्राची, पंजाब नाही नाही आसाम ब्युटी, नाही मला शब्द नाही आठवत. हरकत नाही. कुठं बी भेटणार नाही, अरे कुठं बी भेटणार नाही जगातही. मोनालिसा मी महाराष्ट्राची मोनालिसा, मोनालिसा मी महाराष्ट्राची मोनालिसा. असे प्रियंका चोप्राची निर्मिती असलेला कायरे रास्कला हा चित्रपट होता, त्यातलं हे आयटम नंबर होता. तो चित्रपट रिलीज झालाय, तो रिलीज झालाय. येस. आता वेगवेगळ्या रियालिटी शो विषयी बोलूया. तू सारेगमामध्ये भाग घेतला असतो, त्याच्या आठवणी सांग. माझ्या आयुष्यात रियालिटी शो बराच उशिरा आला. म्हणजे मी म्हणलं मगाशी ज्याचा उल्लेख केला की मला लहानपणापासून घरात एक अभिजात संगीत, शास्त्रोक्त संगीत आणि खूप मोठमोठ्या कलाकारांचा सहवास लाभला होता. त्यांच्याबरोबर रंगमंच कार्यक्रमातनं मी लहानपणापासूनच गायला लागले होते. त्यामुळे मी खरं तर खूप घाबरट आहे व्यक्ती म्हणून. माझ्यातनं फायटिंग स्पिरिट खूप कमी आहे, किंवा दुसऱ्यांची कॉम्पिटिशन करणं हेच मला म्हणजे जमलंच नाही कधी. मी नेहमी माझी स्वतःशीच कॉम्पिटिशन चालू असते की मी कालपेक्षा आज काय बेटर करीन, आज काय बेटर गाईन. सो मला ते दुसऱ्यांबरोबर कम्पीट करणं, ह्या मेंटॅलिटीमध्ये स्वतःला आणणं हे खूप जड गेलं. त्यामुळे मी आयुष्यात म्हणजे करिअरमध्ये खूप उशिरा रियालिटी शोज केले. मी लहान होते तेव्हापासून रियालिटी शोज बघत होते. बघून असं वाटायचं की बापरे, हे खूप अवघड आहे आणि आपण कधी करू का नाही, हे म्हणजे कल्पना नव्हती. मी एकदा म्हणजे प्रोफेशनली गायला ऑलरेडी सुरुवात केली होती जेव्हा मी रियालिटी शो मध्ये भाग घेतला, आणि तोही खूप ऍक्सिडेंटली झालं माझ्या आयुष्यात. मी US ला गेले होते दौऱ्यासाठी. ब्लॅक अँड व्हाईट नावाचा खूप गाजलेला कार्यक्रम आहे, ते मी करायचे पूर्वीपासून. तर त्याच्या दौऱ्यावर गेले होते आणि माझे गायक मित्र काही इथे होते जे ऑडिशनला गेले सारेगमच्या, आणि ते म्हणले नाही सावनी, आम्ही तुझं नाव देतोय, आम्हाला काही माहित नाही, तू यायचंच आहे.
आणि ते पर्व होतं ते प्रोफेशनल सिंगर्सचं होतं. बरेच प्रोफेशनली ऑलरेडी गाणारे गायक त्यामध्ये सहभागी होणार होते. तर मी म्हणले ठीक आहे, आपण एवढं स्वतःला चॅलेंज देत असतो एरवी, तर हा पण चॅलेंज देऊन बघावा. म्हणून मी ते ऍक्सेप्ट केलं आणि अजय अतुल आमच्या पर्वाचे परीक्षक होते. खूप छान वेगळं पर्व होतं ते, गाजलं पर्व, 10वं पर्व होतं सारेगमचं. आणि मला असं वाटतं की खूप छान असतो तो प्रवास रियालिटी शोचा. खूप अवघड असतो. जितका तो एंटरटेनिंग टेलिव्हिजनवर दिसतो तितका तो एंटरटेनिंग नसतो स्पर्धक म्हणून. कारण ती गाणी जी निवड, तुमची निवड म्हणून दाखवण्यात येते, ती खरं तर तुमची निवड नसते. ती तुम्हाला त्या ज्युरीकडनं किंवा चॅनलकडनं आलेली गाणी असतात आणि बरेचदा ती तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची असतात आणि ती दिलेल्या 2-3 दिवसात प्रिपेअर करून तिथे गाणं त्या 3 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यावरनं तुमचा प्रवास ठरणार असतो पुढचा त्या स्पर्धेतला. हे सगळं खूप रोलर कोस्टर असतं. त्यातले टायमिंग्स खूप विचित्र असतात. म्हणजे आम्ही जेव्हा रियालिटी शो होता तेव्हा टेक्निकल रिहर्सल पण त्याच दिवशी असायची. आता असं असतं की आदल्या दिवशी टेक्निकल, पुढच्या दिवशी एपिसोड, पण आमच्या वेळेस तसं नव्हतं. आम्ही सकाळी पहाटे जे जायचो, म्हणजे 5 वाजता मी पार्ल्यातनं निघायचे, मीरा रोडला सेटवर जायचो आणि आमचं दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ते शेड्यूल चालू, म्हणजे तो दिवस शूट चालू असायचं. सो इट वॉज सुपर हेक्टिक आणि त्यात आवाज जपणं, त्यात मी आजारी पडले. सो हे सगळं मला अनुभवायला मिळालं त्या काळात. आणि खरा प्रवास मला असं वाटतं की ती स्पर्धा नसून त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे, की ते मिळालेलं यश, ते मिळालेली प्रसिद्धी तुम्ही कशी टिकवून ठेवता, हे जास्ती मला चॅलेंजिंग वाटतं आणि अजूनही. की कारण बरेचदा असं होतं ना की अनेक गायक आपण बघतो की तेवढ्याच काळापुरते मर्यादित आपल्याला दिसतात, नंतर ते कुठे जातात आपल्याला कळतही नाही. प्रत्येक जण असा प्रश्न विचारतो, अरे त्या स्पर्धेत तो होता, तो विजेता होता, तो कुठे गेला. सो त्याच्या पुढचं जे टिकवून ठेवणं आहे ते सगळ्यांना जमतं असं नाही, आणि प्रत्येक जणाची खरी स्पर्धा तीच असते पुढची, असं मला वाटतं. तर आमच्या अकॅडमीत ऍडमिशन घ्यायला येणारी मुलं किंवा त्यांचे पालक, विशेष करून दुर्दैवानी पालकांचा हा प्रश्न, त्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला ह्या रियालिटी शोत ह्याला पाठवायचंय, तर तुम्ही त्याला शिकवा, तयार करून द्या. तर हे नसतं की मला त्याला गाणं शिकवायचंय किंवा मला त्याला गाणं काय असतं ह्याची जाणीव करून द्यायची. नाही, त्यांना रियालिटी शो मध्ये उतरवायचं असतं म्हणून गाणं शिकायचं असतं. तर हे इतकं उथळ नाहीये संगीत. त्याला खूप मोठा डेप्थ आहे, खूप त्याला सखोल अभ्यासाचा विषय आहे. तो असा 2 दिवसात रियालिटी शो मध्ये जाणं आणि तिथनं फेम मिळणं हे सोपं आहे, मी म्हणेन त्या मानाने सोपं आहे. पण त्याच्यानंतर काय, खरी स्पर्धा तिथे की तुम्ही कसा जिंकल्यानंतर खरी स्पर्धा आहे. खरंय. आणि दुसरं काय होतं, अनेकदा ज्यावेळेला सुरुवातीला ती लहान मुलं येतात किंवा त्या मुली तरुणी म्हण येतात, त्या असे इनोसंट असतात अगदी. जेव्हा सुरुवातीला भाग घेतात आणि जसं वर जातात तसं इतके लहान मुलं मोठमोठ्या हेअरस्टाईल, इव्हनिंग गाऊन असं घालून, असा मेकअप करून, रूज मोठे लाल, ते बघायला सुद्धा विचित्र वाटतं. गाण्यापेक्षा इतर गोष्टींच्या त्यांच्या ग्रुमिंगकडे जास्ती लक्ष दिलं जातं असं मला वाटतं. तर मला असं वाटतं आई वडिलांना 1 मिनिट आपलं मूल टीव्हीवर दिसावं, हे जे काय वेड आहेत त्याच्यामुळे हे असं होत असावं असं वाटतं. सावनी, मला भावसरगमच्या विषयी सांग. माझ्या आयुष्यातला अत्यंत अमूल्य क्षणांपैकी ती एक गोष्ट आहे, म्हणजे असं मी समजेन. कारण ज्या कुटुंबांनी अख्ख्या जगावर अधिराज्य केलं, ज्यांच्या सुरांनी, त्यांचा जवळनं सहवास लाभणं, त्यांना अनुभवता येणं, फक्त रंगमंचावर नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा, म्हणजे त्या निमित्ताने आम्ही जे काही प्रवास केले एकत्र किंवा त्यांच्याकडनं ज्या काही अद्भुत गोष्टी अनुभवायला मिळाल्या, ते म्हणजे अर्थातच संपूर्ण मंगेशकर कुटुंब आणि त्यांचा मिळालेला मला आशीर्वाद, हे माझ्यासाठी माझं जीवन सार्थकी ठरवणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हृदयनाथजींचा भावसरगम हा कार्यक्रम हा अजरामर असा कार्यक्रम आहे आणि त्याचं सादरीकरण ते रंगमंचावर असताना केवळ 3 गाणं, त्यांच्या सोबत गाणं, तिथे शेजारी बसणं, गाणं तर खूप पुढची गोष्ट आहे, हेच माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती. आणि ती इतक्या कमी वयात मला देवाच्या कृपेने तो आशीर्वाद लाभला. मी जवळजवळ फक्त 15 वर्षाची होते जेव्हा मी पहिल्यांदा भावसरगम मध्ये सहभागी झाले. मी म्हटलं आई बाबांचा अभ्यास मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचा, आणि त्या अनुषंगाने बरेचदा हृदयनाथजींचं आमच्याकडे येणं जाणं असायचं आणि त्यांना माहिती होतं की सावनी गाते थोडंफार किंवा हे. आणि असाच अचानक त्यांचा आईला फोन आला की ते म्हणले की हो मी येतो, भावसरगम आपण करूयात, पण ह्यावेळेस सावनी गाईल माझ्या बरोबर.
आणि आईनी मला नंतर सांगितलं की तुला गायचंय. मी हादरले होते. कारण अर्थात ते वयही असं होतं ना की एवढी मोठी गोष्ट आपल्याला लाभतीये ह्याची आत्ता मला त्याचं जाणीव होते की किती अमूल्य गोष्ट आहे ही. आणि त्यांचं प्रत्येक गाणं हे एक मोठं शिवधनुष्य आहे. म्हणजे चांदणे शिंपित अशी असो, मी मज हरपुन असो, जीवलगा राहिले रे, ही वाट दूर जाते, किंवा त्यांची साध्यातली साधी म्हणून सुद्धा त्यांनी जी केली आहेत गाणी ती इतकी अवघड आहेत. आणि ती खुद्द संगीतकारा शेजारी बसून गाणं हे माझ्यासाठी खूप खूप अवघड गोष्ट होती. पण ती त्या वयानी साध्य केली अर्धी असं मी म्हणेन. कारण त्या वयात आपल्याला थोडं कमी टेन्शन असतं, आपल्याकडून आपसूक होऊन जातं ते. आणि मग तशी सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर अमृताचा घनू, शिवकल्याण राजा अशा अनेक त्यांच्या कार्यक्रमामध्ये मला सहगायिका म्हणून गाता आलं. तो एक जीवन समृद्ध करणारा अनुभव होता. कारण बरेचदा पंडितजींचा स्वभाव आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ते ऑन द स्पॉट बरेचदा आपल्याला कोड्यात टाकू शकतात की तू आता हे गा, आता ते गा. म्हणजे आपण तल्लीनतेने त्यांचं निवेदन ऐकत असतो की आता हे या गाण्याबद्दल बोलतात आणि आता हे गाणं सादर करतील, अशी आपण वाट बघत असतो. आणि ते एका मोमेंटला म्हणतात की नाही आता हे मी नाही, तू गाणार आहेस. अरे बापरे, असं होतं की ते अचानक गोष्टी येतात अंगावर. असं कधी झालंय का त्यांनी असं अचानक तुला एखादं गाणं तुझ्या हातून ते बिघडलं गेलंय? मी असा कधी प्रसंग आलाय? सांगते मी, ही आठवण खूप माझ्यासाठी मोलाची. मी विचारते असं खरोखर तसंच घडलेलं आहे? झालंय. म्हणजे 2-3 आठवणी आहेत वेगवेगळ्या, त्या मी सांगते. एक आठवण नंतर ते सुधारलंय. येस, साताऱ्याला आमचा कार्यक्रम होता. चांदणे शिंपितच अशी हे गाणं खूप अवघड आहे, त्याच्यामध्ये तालाचे बदल आहेत. ते गाणं मी पहिल्यांदाच रंगमंचावर सादर केलं. त्या दिवशी माझी आणि तबलजीची काही आधी प्रॅक्टिस झाली नाही म्हणा किंवा काय, जे काही तिथे आहे त्यावेळी ते फसलं गाणं, अजिबात जमलं नाही. आणि त्यातली तान पण एकदा चुकली वगैरे, असं सगळं झालं. आणि हृदयनाथजी मला मंचावरच बऱ्यापैकी म्हणजे बोलले. आणि त्यानंतर ग्रीन रूम मध्ये खूप ओरडले की तू हे गायलंसच कसं आणि असं चुकीचं कसं गाऊ शकतेस तू वगैरे वगैरे. आणि मी तिथे त्यांच्या समोरच मी फार इमोशनल आहे, मी खूप लगेच रडायला सुरुवात झाली. मग नंतर विचार केला की नाही आपलं खरंच खूप चुकलं आणि आपण असं नको करायला हवं होतं. हे सगळं झालं. ही आठवण म्हणजे मी सांगते, मी अगदी 16-17 वर्षाची होते तेव्हाची. आणि आता 2-3 वर्षांपूर्वी दिदी हा माझा कार्यक्रम, ज्याचे प्रमुख पाहुणे म्हणून हृदयनाथजी आले होते, पहिलाच कार्यक्रम माझा, दिदींच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तो सादर केला. आणि हृदयनाथजींचं भाषण सुरू झालं. फर्स्ट हाफ त्यांनी ऐकला आणि त्यांनी भाषण सुरू केलं. आणि त्यांनी सांगितलं की मला एक आठवतंय बरं, माझ्या डोक्यातही नाही की हा प्रसंग माझ्यासाठी खूप मोठा होता, की हृदयनाथजी मला ओरडले आणि ते गाणं मग मी परत कधी आयुष्यात विदाऊट रिहर्सल गायले नाही. हे सगळं माझ्यासाठी खूपच मोठी आठवण होती. पण हे त्यांच्या लक्षात असेल हे माझ्या ध्यानीमनीही नाही. आणि त्यांनी त्या दिवशी भाषणात सांगितलं की अशी एक छोटी मुलगी होती जी माझ्या बरोबर गायची. आणि तेव्हा मी एका कार्यक्रमात तिला खूप ओरडलो. पण मला आज आनंद होतोय या गोष्टीचा की मी तेव्हा तिला ओरडलो आणि ती आज इतकं छान गातेय हे बघून मला खूप आनंद होतोय. सो ही माझ्यासाठी इतकी, म्हणजे ती कट्यारची जिते रहो गाते रहो मोमेंट आहे ना, ती माझ्यासाठी तशी मोमेंट होती की ज्या गुरूंचा ओरडा आपण खाल्लाय त्याच गुरूंकडनं ही प्रशंसा ऐकणं आणि त्यांची शाबासकी मिळणं, आशीर्वाद मिळणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ही पहिली आठवण. दुसरी आठवण म्हणजे हे फसलेल्या गाण्याची आठवण. दुसऱ्या असं झालं की उत्कृष्ट गायलेली बरेचदा असे, म्हणजे भावसरगम हा कार्यक्रम खूप इम्प्रॉम्प्टू असायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही आधी काहीच ठरलेलं नसायचं. म्हणजे ऑडियन्स तर म्हणजे एका पॉइंटला असा ओरडायला लागायचा की आता हे गा, आता ते गा, म्हणजे चिठ्ठ्या पाठवण्याच्याही पलीकडे होतं ते. सो असं सगळं कार्यक्रम रंगत असताना ही वाट दूर जाते हे गाणं मी गायलं. कणकवलीचा कार्यक्रम होता, मला अजूनही आठवतं. मी तेव्हा आम्ही कोकणात खूप दौरे केले. म्हणजे हृदयनाथजी मला कोकण कन्या या नावाने संबोधतात. तर कोकणातला कार्यक्रम होता आणि ही वाट दूर जाते गायलं. तर तेव्हा एका गाण्याचे अनेक व्हर्जन्स असतात ना आपल्याला. आता मी रेकॉर्ड जी बसवली होती ज्या रेकॉर्डवरनं, त्या 2च कडवी होती त्याच्यात आणि मी ती सादर केली. हृदयनाथजींनी माईकवर सांगितलं की ह्या गाण्याची खरं तर 3 कडवी आहेत, पण आपल्या गायिकेला घाई असेल म्हणून तिने 2च गायलं. तर मी तिला आता विनंती करतो की तू आता ते 3रं कडवंही गा. बापरे, हे माईकवर स्टेज लोकांसमोर. तर मी आदराने आम्ही त्यांना घरी बाबा म्हणतो. म्हणलं बाबा मला येत नाहीये 3रं कडवं, मी ऐकलं नाहीये. मला येत आहे ना, मी सांगतो तुला, तू गा. हे सगळं रसिकांसमोर चाललंय हा. आणि भावसरगम मध्ये कधीही वही घ्यायला अलाउड नसतं. सगळं
पाठच असला पाहिजे. तर कारण त्यांना सगळी गाणी त्यांची मुखोद्गत आहेत. ते कधीही त्यांनी समोर डायरी ठेवलेलीच मला मी बघितलंच नाही. पंडितजी आहेत. तर पण त्यांच्याकडे डायरी असते, पण ती मागे असते, ती कधीच ते समोर नसायची. म्हणजे तर म्हणे माझ्या डायरीत मागे आहेत ते शब्द, ते तू घे आणि गा. पण चाल म्हणे नाही, पहिल्या कडव्यासारखीच चाल आहे, तिसऱ्या कडव्याची पहिल्या तिसऱ्याची सेम आहे. तर मी असं ते गायले आणि ते मी आजपर्यंत विसरू शकले नाही ते कडवं. ते तिथल्या तिथे माझं मंचावर पाठ झालं. घे सावली उन्हाला कवळून बाहूपाशी लागून म्हणून दाखवच. घे सावली उन्हाला कवळून बाहूपाशी लागून ओढवेडी खगयेती कोटरासी एक एक चांदणीने एक एक चांदणीने नभदीप पाजळा माझ्या मनात राखा तेथे असेल रामा ही वाट दूर जाते. फारच छान. कारण त्यांच्या चाली इतक्या कठीण असतात की सहजासहजी कोणाला जमत नाहीत. आता लताशा या कार्यक्रमाविषयी. तर मला असं वाटलं की लहानपणापासून मला जो हा ठेवा मिळाला आहे, त्यांच्याकडनं मंगेशकरी गायकीचे जे संस्कार माझ्यावर घडले, तर त्याचा एक सखोल अभ्यास माझ्याकडनं अजून व्हावा. आणि हे असे 2 सूर आहेत ज्यांच्याविषयी भारताचं काय जगाचं संगीत विश्व अपूर्ण आहे. म्हणजे सगळीकडे हे 2 स्वर व्यापून राहिलेले आहेत आणि त्याचा मी जितका अभ्यास करीन तितकी मी अजून समृद्ध होत जाणार आहे एक गायिका म्हणून. आणि जेव्हा मी स्वतः पार्श्वगायिका म्हणून उभी राहीन तेव्हा मला ह्या सगळ्याचा खूप त्याचा असर जो माझ्यावर आहे तो मला तिथे जाणवतो की अरे ह्या गोष्टी आपण यांच्या दोघींच्या गायकीतनं घेतलेल्या आहेत. आणि लता आणि आशा, आपल्याकडे असं म्हणतात की बरेच पूर्वीपासून एक ऑर्केस्ट्रामधली टर्म आहे की तू कोणाची गाणी गातेस, असं एक आपल्याकडे एक असतं ना की व्हॉइस ऑफ किशोर, व्हॉइस ऑफ रफी, व्हॉइस ऑफ. पण हे 2 असे व्हॉइस आहेत की ज्यांचे व्हॉइस ऑफ कुणीच असू शकत नाही. कुणीच व्हॉइस ऑफ नाहीये, त्याच आहेत आणि त्याच असणार आहेत. पण आपण त्यांच्या गायकीचा अंश म्हणजे त्यातल्या ज्या बारकावे आहेत त्याचा अभ्यास जरूर करू शकतो. त्या त्याच एका प्रामाणिक भावनेतनं लताशा हा कार्यक्रमाची मी निर्मिती केली. त्यातनं मला ह्या दोघींचेही ढंग समजून घेता आले, ते मांडता आले रसिकांसमोर. आणि स्वतः हृदयनाथजींचा ह्यामध्ये सहभाग असतो ही माझ्यासाठी खूप मिळालेली मोठी पावती आणि मोठा आशीर्वाद आहे. म्हणजे हृदयनाथजी दिदी आणि आशा त्यांच्या आठवणी सांगतात आणि त्या अनुषंगाने मी ती गाणी सादर करते. आणि एक आत्ताच्या काळातलं असं त्याचं एक प्रेझेंटेशन असावं म्हणून तो कार्यक्रम स्क्रिप्टेड आहे. प्रवीण जोशींनी खूप सुंदर त्याचं स्क्रिप्ट लिहिलंय आणि ज्याच्यात कुठलेच काळाचे दाखले नाहीयेत, क्रोनॉलॉजी नाहीये, काहीच नाही. फक्त त्या दोघींची गायकी आणि त्या गायकीच्या अनुषंगाने येणारी गाणी आणि हृदयनाथजींचे शब्द आणि ते जे त्यांचे जे अनुभव ते सांगतात. हा खूप म्हणजे काय म्हणेन मी, त्या कार्यक्रमाचा जो झोन आहे तो अगदी खूप अवघड असतो माझ्यासाठी. कारण ती जवळजवळ 3-1 तास तो कार्यक्रम चालतो जास्तीच. आणि जवळजवळ 30 गाणी मी त्या कार्यक्रमात सादर करते एकटी. तर माझ्यासाठी खूप आणि तो पुढच्या पिढीला आपण छान स्वरूपात काहीतरी पोचवावं असंही त्याच्या मागे एक भावना होती. आणि हृदयनाथजींचा आशीर्वाद असतोच माझ्याबरोबर नेहमी, ते असतात स्वतः त्या कार्यक्रमात. सो खूप मोठी गोष्ट आहे. आता अनप्लग स्टाईल हा प्रकार काय आहे? याचीही माझ्याकडे छोटीशी आठवण आहे की मी म्हणते ना की आपल्याला काळानुरूप आपल्याला अपडेटेड सतत राहावं लागतं. किंवा जे काही प्रयोग होत आहेत संगीतामध्ये ते आपल्याला मूळ गाण्याला धक्का न पोहोचवता ते प्रयोग आपण करून बघावेत. त्यातले बरेचसे फसतील, मी तयारी माझी पूर्णतः असते त्या फसण्याला, काहीच प्रॉब्लेम नाही. पण रसिक हे आपला एक उत्तम आरसा आहेत असं मला वाटतं. ते आपल्याला आरसा दाखवतात की तू कुठल्या गोष्टी चांगल्या करतेस, कुठल्या वाईट करते, हे रसिकांच्या प्रतिक्रियेवरनं कळतं. तर सावनी अनप्लग्ड हा मी 2014ला सुरू केला, युट्यूब सिरीज सुरू केली. तेव्हा युट्यूबही नवीन होतं.
कव्हर सॉंग्स करणं हेही नवीन होतं. तर मला असं वाटलं की हा प्रयोग हिंदीमध्ये होत होता, तर आपली मराठी इतकी 101 गाणी आहेत, तर ती आपलं एक एक्सप्रेशन म्हणून का मांडू नये, असं म्हणून मी युट्यूब सिरीजच्या मार्फत त्याची सुरुवात केली आणि त्याचा पुढे जाऊन लाईव्ह शो केला. त्याच्या पहिल्याच प्रयोगाला हृदयनाथजी आले होते आणि मला इतकी भीती होती, कारण त्यांची त्याच्यातली अनेक गाणी जी आम्ही नवीन स्वरूपात सादर करणार होतो, म्हणजे भैया इथले संपत नाही फक्त गिटारवर, मी गिटारच्या कॉर्ड्सवर सादर केलं आणि मला अशी हे होती धाकधूक की आता हृदयनाथजींना हे आवडेल का किंवा त्यांची काय प्रतिक्रिया असेल. पहिल्याच कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्या काळी 2000ची नोट नवीन आली होती, प्रत्येकाला आम्हाला 2000ची नोट दिली. ते म्हणले की हा तुम्ही जो प्रयोग केलाय, माझीच गाणी मी नवीन रूपात ऐकतोय, मी अशी ऐकू येतील कधी असा विचारही केला नव्हता, असं म्हणून त्यांनी मी आणि माझे 4 वादक यांना ती भेट दिली, जे माझ्यासाठी म्हणजे आपण म्हणतो ना की काळाच्या पुढे बघणारा असा तो द्रष्टा संगीतकार, की ज्यांनी त्यांच्या संगीतातही खूप प्रयोग केले आणि नेहमीच ते प्रयोगांना वेलकम केलं त्यांनी, नवीन प्रयोगांना. आणि ते त्यांनी मला त्या दिवशी तो आशीर्वाद त्यांचा मिळाला. त्यातनं मग त्याच्यानंतर सावनी अनप्लगचे मी अनेक कार्यक्रम केले, अजूनही करते. आणि माझी स्वतःची अनप्लग आणि रिमिक्स खूप फरक आहे का? अनप्लग म्हणजे थोडासा फरक माझ्या प्रेक्षकांना सांग. अनप्लग म्हणजे नॉन इलेक्ट्रॉनिक वाद्य, त्याच्या साथीने सादर केलेलं संगीत, म्हणजे प्लग नाहीये त्याला, कुठलंही इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही, अनप्लग. सो म्हणजे हार्मोनियम, अकुस्टिक वाद्य थोडक्यात. हार्मोनियमवर मी समज म्हणजे तसं तर आपल्याकडे खूप पूर्वीपासून अनप्लग चालत आहे, म्हणजे जुन्या काळातली अनेक मराठी गाणी अनप्लगच आहेत तसं म्हणायला गेलं तर. पण आता ते आपण म्हणतो ना की एक पॅकेजिंग वेगळं लागतं आपल्याकडे, तर तीच गोष्ट आपण नव्याने पोचवू शकतो, तर ते पॅकेजिंगचा भाग येतो. तर अशा प्रकारचं ते अनप्लग म्युझिक आहे, ज्याच्यात थोडासा आपल्या एक्सपेरिमेंट्सना वाव असतो. म्हणजे जसं आता समज ओरिजिनल म्युझिक पीस असाच्या असा वाजलाय, तर तसाच्या तसा तुम्ही वाजवायचा नसतो. तिथे तुम्हाला काय वाटतं, एक स्वतःचं एक्सप्रेशन त्याच्यात मांडण्याची मुभा असते. सो म्हणून पण आता अजरामर गाणी आहेत, जी जुन्या काळातली गाणी आहेत, ती आजही साधं आपण अंताक्षरी खेळायला लागलो तर नवीन एकही गाणं तोंडात येत नाही, जुनीच गाणी येतात. तर ही गाणी, ही अवीट गोडीची जी गाणी आहेत, ती रिमिक्स केल्यानंतर त्या गाण्याची चिरफाड होती असं मला वाटतं. तर तुझं मत काय, एक गायिका म्हणून तुला काय वाटतं? खरंय हे काही प्रमाणात, किंवा कधी कधी खूप वाद्यांचा आवाज एवढा असतो की एकही शब्द ऐकू येत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की काळानुरूप पुढे जाणं, पण त्या चुकीच्या गोष्टीच आपण बरेचदा आंधळेपणाने पुढे नेतो का काय, असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी ह्या अभिजाततेचा पाया धरून ठेवलाय की अजूनही चांगलं ते टिकणारच आहे. भले ते थोडा वेळ लागेल पोचायला किंवा टिकायला, पण ते टिकणार आहे एवढं नक्की. आपल्यावर आता जास्ती जबाबदारी आहे त्यामुळे की हा गदारोळात तुम्ही काय करताय, तुम्ही पण त्या प्रवाहाबरोबर जाताय का तुम्ही तुमचं स्वत्व टिकवून ठेवताय. हा आता खरं तर खूप मोठा चॅलेंज आहे आत्ताच्या पिढीतल्या गायकांसमोर, कारण प्रवाहात राहण्यासाठी थोड्याफार प्रमाणात या गोष्टी आम्हाला कराव्याच लागतात किंवा त्यांना थोडंफार, पण तरीही त्याची विकृती न करता शक्य तितक्या प्रमाणात त्याचं पावित्र्य जपेल याचा प्रयत्न मी तरी माझ्या ह्याच्यातनं करत असते आणि मी त्याच गोष्टींना सपोर्ट करते. मग समज मी गाणं जर एखादं चुकीचे शब्द तोडमोड केलीये आणि फक्त ती जुनी हिट आहेत म्हणून तीच तुम्ही वापरणार, मग तुमचं दाखवा ना काहीतरी. आपण नवीन क्रिएट करू, 10 नवीन गाणी क्रिएट करू आणि एखादं जुनं करू, चालेल, पण 10 नवीन तर क्रिएट करा. हे पण महत्वाचं आहे ना, असं मला वाटतं. सावनी, आतापर्यंत तुला अनेकदा गाताना मी ऐकले. आमचे व्याही जे आहेत निरगुडकर, त्यांच्याकडे अनेकदा तुझा गाण्याचा प्रोग्राम झालाय. इनफॅक्ट मला असं आठवतं की माझ्या नातीच्या बारशाला सुद्धा तू सुंदर गायली होती आणि डोहाळे जेवणाला, म्हणजे डोहाळे जेवणाला तू गायली होतीस. त्यामुळे तुला खूप ऐकलेलं आहे मी. कुठल्याही ढंगाचं गाणं असू देत, अभंग असू देत, भांगडा असू देत, गझल असू देत, ठुमरी असू देत, तू उत्कृष्ट गातेस. आता हे मी नाही, सगळेच जण म्हणत असतील. म्हणजे माझं संपूर्ण श्रेय मी, म्हणजे नवऱ्याला तर आहेच, पण त्यापेक्षा जास्ती श्रेय मी माझ्या सासूबाईंना देते, कारण एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला मोठं करते असं मला वाटतं, जे त्यांनी केलं. मी आईला नेहमी असं मस्करीत म्हणते, आई मी तुझ्याशी जास्ती भांडते, मी एवढं तर माझ्या सासूबाईंशी सुद्धा भांडत नाही. सो इतकं त्यांनी, म्हणजे मी तिलाही ए आईच म्हणते, म्हणजे तो असा आवाजाचा पडदा त्यांनी ठेवला. तुला गंमत माहितीये का, तू ए आई तरी म्हणते, माझ्या घरात माझ्या सुना मला मीना म्हणून बोलतात. ऐक
मी ना इकडे, म्हणजे कोणाला बाहेरच्या माणसाला बघून कळणार नाही हिची सासू आहे. खरंच. तर हेच ना म्हणजे इतकी मोठी गोष्ट आहे खरं ही, की तू म्हणजे त्या जनरेशननी आम्हाला जे जसं हवंय तसं आयुष्य जगू द्यावं, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जी अंमलात आणणं खूप अवघड आहे, बोलायला सोपं आहे. तर त्या माझ्या सासू सासऱ्यांमुळे आणि त्यांच्यामुळे मी खूप छान प्रकारे करिअर करते. आशिषचा खूप मोठा वाटा आहे माझ्या करिअरमध्ये, कारण तो मला जे माझ्या या नवीन प्रयोगांना जे फायनान्शियल बॅकअप लागतं ते तो देतो. म्हणजे मी अगदी, कारण कलाकाराचं आयुष्य खूप अनसर्टन आहे, म्हणजे आज आहे उद्या नाही. बरेचदा कोविड नंतर आपण बघतो की फायनान्शियली खूप अवघड जातं सस्टेन करणं, की आपल्याला नवीन प्रयोग पण करायचे आहेत, तर नवीन गाणी पण गायची. तर मग ह्या सगळ्याला एक छान बॅकअप लागतं, जे मला आशिषनी अगदी आउट ऑफ द वे जाऊन की तू कर, तुला नवीन गाणी करायची. लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज आहे? माझं, मी नेहमी म्हणते आमचं फ्रेंडशिप मॅरेज आहे. आम्ही नवीन प्रकार आहे ते. म्हणजे आम्ही मित्र होतो, खूप चांगले मित्र होतो आणि आम्हाला अजिबात दूर दूर तक विचार नाही की आमचं आयुष्य कधी लग्न होईल एकमेकांची. आणि आम्ही नवरा बायको म्हणजे अजूनही आम्ही मित्रासारखेच असतो. म्हणजे जितक्या टवाळक्या आम्ही मित्रमैत्रिणी म्हणून केल्यात तशाच आम्ही आताही करतो. आणि तेच, आणि मला असं वाटतं की मैत्रीचं नातं हे सगळ्यात जास्ती छान असतं. खरंय. आणि तेच तुम्हाला अजून जास्ती एकत्र बांधून ठेवतं. आणि म्हणजे तो माझा उत्तम क्रिटिक आहे आशिष. माझ्या प्रत्येक प्रयोगात, प्रत्येक चांगल्या वाईट कामामध्ये त्याचं एक म्हणणं असतं, जे मी नेहमीच गृहीत धरते. कारण त्याला जर कुठली गोष्ट खटकली तर ती खरंच चुकीची असेल, हे मी नक्कीच, माझा त्याच्यावर विश्वास आहे. सो असं आमचं खूप छान नातं आहे. आमची आता छान मुलगी आहे, 4 वर्षाची होईल ती. शार्वी. अरे वा. तर तीही छान, एकीकडे मेडिकल बॅकग्राऊंड. हा, ते सांगायचंच राहिलं महत्वाचं, की माझ्या सासरी सगळे डॉक्टर्स आहेत. आमची खूप प्रतिष्ठित अशी लॅब आहे पुण्यामध्ये, धांडे पॅथ लॅब म्हणून. माझे सासरे, त्यांनी 38 वर्षांपूर्वी ती सुरू केली. ही ज डिवोटी, म्हणजे त्यांनी खूप परिश्रमाने अजूनही ते रोज लॅबला जातात. माझा नवरा MD पॅथ आहे. सो ती सगळी म्हणजे सायन्स मीट्स आर्ट असं आमचं ब्लेंड आहे छान, की शास्त्र आणि कला, आणि ते दोन्ही हँड इन हँड जातं आणि खूप छान. त्यामुळे मजा येते. तुझ्या मुलीला पण तू गाण्याचं हळूहळू शिकवते का? की तिचं अंग कसं आहे? ती आता तरी मला नेहमीच असं लहान आहे अर्थात ती नाही, योग्य ते मला जे झालं की माझ्या बाबतीत की चांगलं वातावरण मिळणं, आता तरी मी तेवढंच करते की तिला छान वातावरण देते. म्हणजे तिला उत्तमोत्तम गोष्टी ऐकवते, दाखवते, वेगवेगळी नाटकं. ती आत्ताच ह्या वयात असल्यापासून घरी तालमी असल्या तर तिला बसवते समोर की ऐक, की रिहर्सल करणं किती गरजेचं आहे. की मला वाटतं ना की लहान मुलं हे आपलं अनुकरण करत असतात. सो त्यांच्या समोर आपण ज्या गोष्टी करतो त्याच त्यांना कळतात. सो मी जर तिच्या समोर 10 तास फोन घेऊन बसले तर तिला वाटेल की अच्छा आपण पण फोन बघितलेला चालेल. त्यामुळे मी जर कमी फोन बघितला तर ती कमी बघेल. सो अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी, आता न्यू एज पॅरेंटिंग मीही अनुभवतीये. सो मीही रोजचा दिवस माझ्यासाठी नवीन आहे, रोज काहीतरी नवीन चॅलेंज आहे. मलाच बरेचदा सरप्राईज करते माझीच मुलगी असे वेगवेगळे प्रश्न विचारून. सो असं छान तिला आता तरी पोषक वातावरण देणं हे मला खूप गरजेचं वाटतं. म्हणजे एकीकडे मेडिकलमध्ये ती लॅबमध्येही जाते आशिष बरोबर, मायक्रोस्कोप बघते आणि तिला मजा येते ते पण, आणि माझ्याबरोबर कार्यक्रमांनाही येते. आणि मी लहानपणी, ती अगदी बाळ होती तेव्हापासून तिला सगळीकडे घेऊन जाते, रेकॉर्डिंग स्टुडिओतही घेऊन जाते. सावनी, आता बाहेरचे तू अनेक कार्यक्रम करते स्टेजवरती, तर तेव्हा निर्मात्यांचे, चित्रपट निर्माते वेगळे, परंतु हे प्रायव्हेट कार्यक्रम करतेस, त्यावेळेला मानधनाचं कसं काय असतं? व्यवस्थित आधीच कार्यक्रमाच्या आधी मिळतं किंवा चित्रपटात काम चित्रपटासाठी गाणं गाताना कधी मानधनावरून काही प्रॉब्लेम झालेत का? बरेचदा असं होतं, पूर्वी झालंय, म्हणजे आता इतक्यात नाही, कारण आता आपण शहाणे झालोय असं मी म्हणेन. आता बरेचदा, आणि खूप नावही झालंय. नाही तरी त्याचा नाही संबंध. म्हणजे अजूनही आता आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं, नेहा कक्कर सारख्या एस्टॅब्लिश सिंगरच्याही बाबतीत असं झालं की आयोजकांनी, म्हणजे मला तो विषय पूर्णतः माहित नाही त्यामुळे मी त्याबद्दल भाष्य नाही करणार, पण असं अजूनही बरेचदा फेस करावं लागतं. मग अशा वेळेस जे आमचे मॅनेजर्स असतात ते आधीच त्यांच्याकडनं लिहून घेतात, किंवा पूर्ण रक्कम आल्याशिवाय आम्ही मंचावर जाणार नाही वगैरे, अशा गोष्टी आता आम्ही करतो. कारण असे अनुभव घेतलेत की गेलोय. माझं एक असं झालं होतं की नाशिकला मी कार्यक्रमाला गेले, त्याच्या 2 दिवस आधी रिहर्सलसाठी त्या निर्मात्यांनी मला बोलवलं. बरेच आम्ही गायक कलाकार होतो आणि आम्ही गेलो, रिहर्सल्स केल्या, शो झाला, दणक्यात झाला, आणि जवळजवळ 2-1 हजार ऑडियन्स होता त्याला.
वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्ताने तो कार्यक्रम केला होता 21 जून. मला तो तारीखही आठवते, इतकं त्या म्हणजे लक्षात आहे तो कार्यक्रम. आणि त्याचे पैसेच दिले नाहीत नंतर. त्या माणसानी म्हणजे ब्लॉक केलं, नंबर्स ब्लॉक केले, कुठल्याही नंबरवरनं फोन केला तरी त्यांनी रिस्पॉन्डच केलं नाही. सो असे म्हणजे हा एक अनुभव सांगितला मी. असे बरेच अनुभव आले, पण त्यातला शहाणे झालोय आम्ही. पण तुम्हाला म्हणजे कलाकारांना सिक्युरिटी असते का? कारण तसे रात्रीचे प्रोग्राम असतात, तर सिक्युरिटी असते का? एक आहे सुदैवानी की आमचे जे सगळे सहकलाकार आहेत, किंवा वादक म्हणा, हे सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. आणि आता आम्ही बरेचदा एकत्र ट्रॅव्हल करतो. सो ती एक मजा पण आहे, ते एक गिव्ह अँड टेक आहे, ते आम्ही एन्जॉय करतो ते सगळं. आणि त्यांच्याबरोबर सिक्युअर वाटतं. आता तसं क्षेत्र सिक्युअरच आहे, नक्कीच आहे. आणि ते आपल्यावरही आहे काही अंशी. तुम्ही कसं स्वतःला जपताय हेही खूप गरजेचं आहे. सावनी, गायन क्षेत्रामध्ये तू अनेक प्रयोग केलेस. आम्ही सगळेजण पाहतोय तुझे प्रयोग. आता त्यात एक नवीन प्रयोग तू केलायस, तो म्हणजे तुझं पॉडकास्ट सुरू केलंयस. तर जो माईक तुझ्या हातात गायनासाठी असतो तो माईक तू प्रश्न विचारण्यासाठी करतेस, तर त्याविषयी सांग. म्हणजे मी खरंच आज म्हणजे मला आज मी ह्या निमित्ताने मी बोलतेय एवढं, हेच मला खूप खूप दिवसांनी मी मुलाखत देतेय. म्हणजे कारण मला ह्या बाजूला बसण्याची आता सवय लागली आहे. सावनी म्युझिक पॉडकास्ट जसा मी सुरू केला, मी मगाशी तुम्हाला म्हणलं तुझ्या पॉडकास्टचं वैशिष्ट्य काय ते सांग. ते सावनी असं माझंच नाव आहे, त्याचाच तेच मी नाव दिलंय, सावनी म्युझिक पॉडकास्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये येणारे गेस्ट हे एक्सक्लुझिव्हली म्युझिक रिलेटेड आहेत, संगीत क्षेत्रातलेच आहेत, ज्यामध्ये अनेक संगीतकार आहेत, गीतकार आहेत, अनेक पडद्यामागचे कलाकार आहेत, ज्यांचं वादन किंवा ज्यांचं तंत्र आपण अनुभवलंय पण आपल्याला त्यांचे चेहरे माहित नाहीत. असे अनेक साऊंड रेकॉर्डिस्ट सुद्धा आहेत, किंवा अनेक वादक आहेत नावाजलेले. असा गायक तर आहेतच अर्थात. सो असा एक सर्वांगीण फक्त म्युझिक विषयी चर्चा करणारा असा तो पॉडकास्ट आहे. आणि मी कधी पॉडकास्टर झाले हे म्हणजे खरं तर मी एक नॉलेज सीकर आहे पहिल्यापासून. मी मगाशी म्हणलं की मला भाषांची आवड आहे, तसं वेगवेगळे इंटरव्ह्यूज बघणे हा माझा एक फेवरेट पास टाईम आहे असं आपण म्हणू. म्हणजे मी कधीही जर मला आता 1-2 तास रिकामे आहेत ना, तर मी नक्कीच कोणाची तरी मुलाखत लावून ते पॉडकास्ट ऐकणे. त्यात तुमचेही अनेक भाग मी बघितलेले आहेत पॉडकास्टचे. सो तर ते म्हणजे तो माझा एक अभ्यासाचा विषय होता. आणि असं वाटलं की मी एक संगीताची विद्यार्थिनी म्हणून मलाही अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मग जेव्हा मी स्वतःच जर माझा शो असा जर क्रिएट केला, तर मला खूप 1-on-1 बरंच काही त्यातनं ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. त्या अनुषंगाने जर पुढे जर संगीत क्षेत्रात ज्यांना काम करायचंय त्यांच्यासाठी एक खूप चांगलं हे एक व्यासपीठ होईल की त्यांना हे इंटरव्ह्यूज, कारण बरेचदा असं होतं ना की ऍक्टर्सचे खूप इंटरव्ह्यूज उपलब्ध असतात किंवा त्यांच्या म्हणजे आपल्याकडे फिल्म लाईन मधले बरेच इंटरव्ह्यूज असतात, पण गाणं ह्या विषयातले एक्सक्लुझिव्हली तांत्रिक गोष्टी डिस्कस करण्याचे खूप कमी प्लॅटफॉर्म्स आहेत. सो ती एक जर्नी मला त्या कलाकाराची त्या निमित्ताने उलगडता येईल म्हणून मी सावनी म्युझिक पॉडकास्टची सुरुवात केली. आणि इतके मोठमोठे कलाकार त्याच्यात माझ्या अगदी एका फोनवर आले, अगदी सुरेशजींपासून, सुरेश वाडकरांपासून ते अगदी आत्ताच्या गायक कलाकारांपर्यंत. सो माझ्यासाठी खूप मोठा ठेवा आहे तो, आणि तो खूप छान रसिकांनी पण त्याला प्रतिसाद दिला, याचा मला आनंद आहे. आतापर्यंत तुला यश मिळत गेलं, असंच यश तुला तुझ्या पुढच्या काळातही मिळू देत. तुझ्या हातून अनेक सुंदर सुंदर गाणी गायली जाऊ देत आणि अनेक नॅशनल अवॉर्ड तुला मिळू देत. आम्हाला पुन्हा तुला ऐकण्याचा अनुभव आम्हाला घ्यायला आज. आणि मला तुमच्याशी गप्पा मारून खूप मस्त वाटलं, कारण आपण तसे अनेकदा भेटत असतो आणि आपले म्हणजे फॅमिली रिलेशन्स पण इतके आहेत, म्हणजे निरगुळकर काका किंवा पण आज ना गप्पा नाही झाल्या आपल्या. आपण गाण्याच्या विषयी खूप बोललो, गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया आपण, नक्की भेटूया. खूप, कारण इतकं बोलण्यासारखं होतं तुझ्याकडे, इतकं सगळं भांडार आहे गाण्यांचं, त्यामुळे सगळ्याची एक एक छोटी छोटी झलक आपण घेतली. आणि कमीत कमी वेळेत मला जास्तीत जास्त लोकांना तुझ्याबद्दल सांगता यावं त्याचा मी प्रयत्न केलाय. तर मला पण ना आज तुमच्याशी गप्पा मारून इतकी मजा आली, कारण मी खूप दिवसांपासून तुमचा शो फॉलो करते आणि स्वतः आज एक गेस्ट म्हणून इथे येणं आणि तुमच्याशी गप्पा मारणं हे मी बरेच दिवसांपासून मी वाट बघत होते. आणि माझी अशी खात्री आहे की रसिक प्रेक्षकही हा शो रेग्युलरली फॉलो करतात आणि इथून पुढेही तुम्हाला खूप विविध कलाकारांना या शोमध्ये अनुभवता येणार आहे. तेव्हा पाहत रहा अमृता फिल्म्सचा 1-on-1 कार्यक्रम आणि नवनवीन कलाकारांना भेटा. आवडलं तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.
अरे ते गिफ्ट्स वगैरे आले का? प्युअर ओरिजिन वगैरे त्यांचे आले का गिफ्ट? बापरे, गिफ्ट आणि गिफ्ट वाली पण आली आहे. माय गॉड, प्युअर ओरिजिनचे निरगुडकर सुद्धा आलेले प्रेझेंट सरप्राईज. कोण दिसतेस आणि तू कसा झाला बस बस इंटरव्ह्यू घेतोय कोण? आता मी आले. तुझी सासू. आई ग, किती गोड. वा वा, मजा आली आम्हाला. खूप मस्त गप्पा मारल्यात. आणि तुझं कोणीतरी आज इंटरव्ह्यू घेतोय. एक्झॅक्टली, मी तेच म्हटलं की पॉडकास्ट या बाजूने या बाजूने. आई नो, मी तेच म्हटलं, मला सवय गेलीये माझी इंटरव्ह्यू देण्याची. पण आज आम्ही खूप मस्त गप्पा मारल्या आणि गाण्यांनी कव्हर अप. गप्पा कमी झाल्या, तिचे गाणीच खूप झाली. आम्ही गप्पा म्हणण्यासाठी पुन्हा एकदा भेटणार आहोत. मस्त मस्त. हा येस. स्वतः आम्हाला प्युअर ओरिजिन्सचं काय देतेस तू? आणणार ते गिफ्ट. सावनी, तू येणार म्हणून माझ्या स्पॉन्सरनी खूप साऱ्या गिफ्ट पाठवल्या, त्या तुला देते. प्युअर ओरिजिन फ्रॉम निरगुडकर फार्म. मी ऑलरेडी फॉलोअर आहे याची, सो मला माझ्यासाठी इट्स अ ट्रीट. डबल खाऊ आहे. थँक्यू. नंतर डॉक्टर GD पोड फाउंडेशन यांचं मेडिकल कॉलेज आहे आणि हॉस्पिटलही आहे. त्यांनी हे सारे आयुर्वेदिक प्रॉडक्ट तुझ्यासाठी पाठवले. त्याने तुझ्या सौंदर्यात भर पडेल. थँक्यू. डॉक्टर संदेश मयेकर हे सेलिब्रिटी डेंटिस्ट आहे. त्यांनी हे तुझ्यासाठी पुस्तक पाठवलंय आणि पुढल्या 1 वर्षासाठी तुला तुझी डेंटल ट्रीटमेंट फ्री आहे त्यांच्यातर्फे. क्या बात आहे. वा, थँक्यू. लंडनचा ब्रँड आहे आणि त्या ह्या लिपस्टिक्स आहेत, त्या मी तुला दिल्या आहेत. अगदी जवळचा विषय हा. क्या बात आहे. थँक्यू. आणि हे सिरो कंपनीचे प्रॉडक्ट आहे. हे एकेका बाटलीची किंमत तिथे 3,500-4,000 5,000 असे. हे अमेरिकन प्रॉडक्ट्स आहेत. ओके. परंतु सिरो कंपनीने इथे त्याचं अनालिसिस करून हे प्रॉडक्ट इंडियामध्ये बनवलेत आणि इथे याची किंमत 300 ते 400 रुपये आहे. हे जवळजवळ 250 प्रॉडक्ट आहेत आणि अमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्याची माहिती दिलेली आहे. तर ती मी तुला प्रत्येक प्रॉडक्टची सांगत नाही, कारण असे जवळजवळ 250-300 प्रॉडक्ट आहेत. क्या बात आहे. मी नक्की यूज करेन. थँक्यू.